आवाज पूर्णपणे केलेला आहे. सागाच्या रिटर्न जर्नी मध्ये आपल्याला हॉटेल सनराइज मिळालं आहे. रूम नंबर 302. मोठी रूम आहे. इथलं वॉशरूम हॉटेल जुनं आहे थोडस, त्याच्यामुळे वॉशरूमला वास येतो. रूम खूपच मोठा आहे आणि मेन म्हणजे मी पहिल्यांदा आयुष्यामध्ये बघितलंय की कुठल्या हॉटेलच्या रूम मध्ये प्रोजेक्टर आहे. यांनी टीव्ही दिलेला नाहीये, यांनी डायरेक्ट प्रोजेक्टर दिलाय आणि ते प्रोजेक्टर आणि इथे स्क्रीन फर्स्ट टाइम बघितलंय मी. आणि असे डबल बेड आहेत. इकडे व्ह्यू काही खास नाहीये, पार्किंग आहे. इथे हीटर वेगळ्याच पद्धतीचं हीटर आहे. खतरनाक दिसतंय, काहीतरी वेगळंच अतरंगी आहे. इकडे मिरर हालत पूर्णपणे खराब झालेली आहे. प्लीज डोंट थ्रो टॉयलेट पेपर इन टॉयलेट. आणि हा बाहेरचा एरिया. इथे खालचा रामबाबू असा पूर्ण खालचा फ्लोर दिसतो इथे. वरचा आणि चायनीज पीपलचा 8 हा लकी नंबर आहे. त्याच्यामुळे प्रत्येक हॉटेलची रूम 8 पासून चालू होते. आणि वायफायचे पासवर्ड हे 8 times 8 असतात. 99.9% हॉटेलमध्ये सेम असतात. बाकी 1-2 हॉटेल्स चुकून दुसरं काहीतरी ठेवू शकतात. कुठे झोपणार आहे रे कोपरा? हीटर पहिले चालू करूयात. हीटर काहीतरी वेगळी सिस्टम दिसते हीटरची. हीटर चालू केलेला आहे. त्याचं काहीतरी रिमोट असणार आहे. हीटिंग असा रिमोट आहे. 25 डिग्री पण 30 डिग्रीवर ठेवूयात. ही सिस्टीम आवडली मला, खूप भारी आहे. टेबल मोठा आहे. 2 ब्लँकेट एक्स्ट्रा दिलेले आहेत. आता फ्रेश व्हायचंय कारण की उद्या लवकर सकाळी 4 वाजता हॉटेल सोडून जायचंय. नेपाळमध्ये एंट्री करायची उद्या. ती झाली पाहिजे मेन. आवाजाची खूप वाट लागली आहे. थंड पाणी गरम पाणी वाचलंय काहीतरी. अशीच असते परिक्रमा. काही इझी नाही आहे. अवघड होतच, काही ना काही त्रास होतो. हर हर महादेव. आवाज पूर्णपणे गेलेला आहे.
आवाज गेलाय, आवाज गेलाय आता. आवाज गेला एका मुलाचा. अरे रे 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 रे, कसं युट्यूब करणार आता? 2 दिवस आहेत अजून. आपण आलेला आहोत नेपाळ बॉर्डरमध्ये आणि आपण आलेलो आहोत खातोपाणी या गावात. आपल्या बॅग आल्याच नाही. फायनली आम्ही चायना आणि नेपाळ बॉर्डर क्रॉस करून आता प्रॉपरली नेपाळमध्ये आलेलो आहोत. ही पाठीमागे नेपाळ बॉर्डर आहे आमच्या आणि पलीकडे जी आहे ती चायना बॉर्डर आहे. आणि सगळी टीम आता हळूहळू निघालेले आहेत. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. या बच्चा पार्टीने पायी चालून यात्रा पूर्ण केली आहे. हे चायना आणि हे नेपाळ सगळी यात्रा परिपूर्ण झालेली आहे. Baik sih tuh cerita apa? Segi lo kali kan, mali kan, letter tema mager semua. उत्तम आहे ना. हॅलो. तर आपण ज्यावेळेस हाय अल्टिट्यूडला जातो माउंटेन्समध्ये, जसं की आपण आत्ताच कैलास मानसरोवरला होतो, आवाजाची वाट लागलेली आहे, प्लीज इग्नोर. पण महत्त्वपूर्ण माहिती आहे, ज्यावेळेस आपण हाय अल्टिट्यूडला जातो त्यावेळेस आपल्याला ऑक्सिजन लेवल कमी असतं, त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याचदा AMSचा त्रास होतो. तर AMSचा त्रास कमी करण्यासाठी किंवा त्याच्यापासून वाचण्यासाठी आपल्याला ऑक्सिजनची गरज असते. मात्र ते आपल्याला हवेमध्येच नॅचरली ऑक्सिजन कमी मिळतं, त्याच्यामुळे आपल्याला त्रास होतो. त्याच्यामुळे आपण काय करतो की जे आर्टिफिशियल ऑक्सिजन्स असतात त्याचा आपण यूज करतो. आता ते ऑक्सिजन कसे असतात, त्याच्यामध्ये आम्ही आपल्या बसमध्ये जे असतात ते असे मोठे मोठे सिलेंडर्स असतात, त्याच्यामध्ये आपण बसमध्ये ते ऑक्सिजन कन्झ्युम करू शकतो. किंवा आपण असे जे छोटे ऑक्सिजन्स असतात ते आपण विकत घेऊ शकतो. हे आम्हाला 15 UN मिळालं आहे, जे साधारण 200-250 रुपयाला. ठीक आहे. हे सगळीकडे अवेलेबल असतात. याच्यामध्ये कसं आहे की हे फक्त असं रूम फ्रेशनरसारखं असतं आणि त्याला छोटासा पुढे मास्क असतो. इथे पुढे हा लावायचा असा आणि जस्ट हे तुमच्या नाकाला आणि तोंडाला
कव्हर करायचं असं ठेवायचं आणि प्रेस करायचं. असं तुम्ही ऑक्सिजन कन्झ्युम करू शकता आणि तुम्हाला लगेच फ्रेश वाटायला लागेल, कारण की बॉडीमध्ये ऑक्सिजनच्या कमीमुळे तुम्हाला जो EMS चा त्रास होतो बऱ्यापैकी याच्याने कमी होतो. तुम्हाला एनर्जेटिक वाटायला लागतं. त्याच्यामुळे आपण काय करतो, जे पायी परिक्रमा वगैरे करतात त्यांना हे कॅरी करायला सांगतो. आता मी तर 2 घेतले होते, तर दोन्हीचा यूज नाही झाला. त्याच्यामुळे हे एक डेमोसाठी आता काठमांडू हॉटेलमध्ये ओपन केलं. आणि एक जे आहे ते काल एक सिनियर यात्रेकरू भेटले होते पुण्याचे आपल्याला, त्यांना मी एक देऊन टाकलं. ते त्यांना यूज होऊ शकतो. थँक्यू. हॅलो, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग फ्रॉम काठमांडू. आपण बोलेच्या सिटीमध्ये आहोत, काठमांडूमध्ये, आणि इथून आपण चाललो आहोत दर्शनाला. दर्शन घेणार आहोत बाबा पशुपतीनाथ यांचं. बोलो हर हर महादेव, हर हर महादेव. पशुपतीनाथांच्या हे दर्शन. आपले नेहमीचे साथी. ही गाडी सूर्याबाईची आहे. हे जे आपल्याला घ्यायला आणि ड्रॉप करायला असतात नेहमी. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं. हे काठमांडूमध्ये खूप इझिली मिळतं, आपल्याकडे मिळत नाही. हेलिकॉप्टर काम मिळेल का? ये अमेझॉनवरती पण मी चौघत चाललोय. बाकीच्यांना शॉपिंग करायला जाणार आहेत बाकीचे. आता आपल्यासोबतचे जे आहेत ते 3 जण मुक्तीनाथ दर्शनासाठी निघालेत सकाळी. काठमांडू ते पोखरा बाय फ्लाईट गेले आणि पोखऱ्यापासून त्यांना आपली तवेरा कुठली गाडी दिली आहे? स्कॉर्पिओ दिलेली आहे. स्कॉर्पिओ घेऊन ते जोन्सनला आज रात्री मुक्कामाला जाणार आहेत. असा त्यांचा 3 दिवसाचा प्रोग्राम बनला आहे. आम्ही फक्त आता राहिलो आहेत 16 पैकी 13 जण. 13 पैकी 4 जण आम्ही पशुपतीनाथ दर्शनाला चाललो आहेत. बाकीचे शॉपिंग आणि आराम करणार आहेत. आज आपण परत पशुपतीनाथ येथे मंदिरात आलेलो आहोत. नेहमीच पॉझिटिव्ह एनर्जी असते या मंदिरामध्ये. मन प्रसन्न होऊन जातं आणि आशीर्वाद आहेत की आम्हाला परत परत इथे बोलवून येतं आणि दर्शनाचा लाभ मिळतो. मध्ये अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे रेकॉर्डिंग किंवा काही करता येत नाही. आज बघूयात आता किती गर्दी वगैरे काय किती आहे माहीत नाही आहे कसं आहे आज. हे बघा, आपण आता बरेच रुद्राक्ष घेतले. हे बताओ कौन सा लिया है? उन्होंने 2 मुखी लिए है. हे 2 मुखी आहेत. ये 3 मुखी है. 3 मुखी, 5 मुखी है, 7 मुखी है. हे 7 मुखी. आता 7 मुखी घेतलं त्याच्यामध्ये बघा एक सर्टिफिकेट येतं. त्याच्यामध्ये ये महाकवच शिव परिवार एक सेकंड ना. त्याच्यामध्ये मग हे चांदीमध्ये वेढा करून दिलेला असतो आणि याची किंमत साधारण 7 मुखी का कॉस्ट कितना था? 7 मुखी नेपाली 2000 रुपये का, इंडियन 1250 रुपये का. 1250 इंडियन रुपीजला हा 7 मुखी आहे. असं. आणि हा महाकवच नजर से बचाता है. पूरी फैमिली की सुरक्षा के लिए रहता है. वो लेके भी नहीं, आप उनसे भी पूछिए. हा जवळपास इंडियन 5000 रुपयाचा आहे. याच्यामध्ये 1 मुखी ते 7 मुखी सगळंच आहे. आणि हा गणेश, ये गणेश है ना? वो गणेश रुद्राक्ष है. गणेश रुद्राक्ष है. जो गणेश जी का जो सोन निकलता है उसको गणेश रुद्राक्ष बोला जाता है. ओके. वो बिल करके दे रहे हैं आप. 1 2 3 मुखी. हाँ, पेमेंट ऑनलाइन भी हो जाता है. पशुपतीनाथ मंदिरामध्ये चाललोय आपण. आज भरपूर गर्दी दिसतेय. माहित नाही मंदिरात दर्शनाला किती वेळ लागतो. हा मेन एंट्रन्स आहे. मध्ये मोबाईल अलाउड आहे पण
रेकॉर्डिंग किंवा शूटिंग नाही करतायत. नेहमीच येऊन इथे फ्रेश वाटतं. 5वी का 6वी वेळ आहे माहीत नाही आता, पण छान वाटतं येऊन, प्रसन्न वाटतं. ते मंदिराचे फ्रंट साइड, त्याचा फोटो वगैरे काढायचे. हर हर महादेव, हर हर महादेव. खूप भारी वाटतं. मंदिराच्या इथे आता सध्या यज्ञाचं हवनचं एक प्रोग्राम चालू आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी रेकॉर्डिंग करायची परमिशन मिळालेली आहे. मंदिराच्या वरच्या साईडला असं इथे आपल्याला थोडीशी दक्षिणा देऊन आपल्याला इथं होम करता येतं. केव्हा? हां, इथं दान सेवा वगैरे देता येते. त्याच्यानंतर आपल्याला ते सगळं हवनचं करून देतात पूर्ण. इथे मध्ये फ्रेम वगैरे काही पाहिजे असेल तिकडे मिळून जाते. असं प्रत्येकाचं काहीतरी आहे इथे. इकडे मोठा हवन कुंड आहे. थोडा मोठा हवन कुंड आहे बघा इकडे. नवग्रहाची पूजा आहे इथे जाण्यामध्ये. जा हा वेगळा एक्सपिरियन्स आला आपल्याला इथे. हे आहे हा यज्ञ 24 तास चालू आहे. या साईडनी पण दाखवतो. खूप मोठी पूजा मांडली, खूप मोठी. हे बघा असं इथे 24 तास चालू आहे. हे काय रे? भव चंड शंभू अहिर्बुन्य अजपाद शास्ता विहोलित विरूपाक्ष भीम पिंगल कपाली. ओम नमः शिवाय. कुठे गेला?
की इकडे दानचे असतात. 500 रुपये दान दिले की आपल्याला ते माळ आणि रिसिप्ट वगैरे देतात इथे. थँक्यू सर. हा बाहेरचा नजारा मंदिराच्या. खूप शांतता आणि प्रसन्न असतं मंदिर. पशुपतीनाथ मंदिरामध्ये हिंदू समाजाची खूप मोठी मान्यता आहे, कारण की इथे आल्यानंतर आपल्याला पशु योनीतून मुक्तता मिळते. नेक्स्ट जन्म आपल्या पशुचा होत नाही अशी मान्यता आहे. आणि हिंदू धर्मातल्या प्रत्येकाने पशुपतीनाथाला दर्शन करणं क्रमप्राप्त आहे असं जे शंकराचार्य आहेत, आद्य शंकराचार्य, त्यांनी जे सांगून ठेवलेल्या आहेत गोष्टी ते प्रत्येक हिंदूला करायच्या असतात. त्यापैकी एक आहे की इथे येऊन दर्शन करणं असं आहे. तर बऱ्याचशा खूप साऱ्या गोड गोष्टी आहेत. प्रत्येकजण नवीन काही ना काही सांगत असतं. तर आपल्याला एवढ्या डिटेलमध्ये आपल्याला काही माहीत नाही आहे, पण एवढंच महत्त्व मला माहीत आहे की मंदिरात आल्यानंतर खूप जास्त शांतता वाटते, खूप पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. त्याच्यामुळे नेहमीच ज्यावेळेस चान्स मिळतो त्यावेळेस आपण मंदिरात येतो. हा मंदिरातून बाहेर जायचा रस्ता आहे या साईडला, आणि पुढे आपलं जे शॉप आहे ते पुढे आहे, आणि या मंदिराचा एंट्रन्सचा एरिया. हॅलो. अशा प्रकारे आपली कैलास मानसरोवरची जी यात्रा आहे ती सक्सेसफुली कंप्लीट झालेली आहे. ट्रॅव्हल बी, त्याच्यानंतर कार्तिकी टूर्स आणि सोहम जर्नीज, आम्ही तिघांनी मिळून ही यात्रा सक्सेसफुली कंप्लीट केलेली आहे विदाउट एनी कॅज्युअलिटीज, विदाउट एनी इश्यूज. त्यासाठी हर हर महादेव. तर पुढच्या वर्षी आपली ही यात्रा आम्ही 2 बॅचेसमध्ये काढणार आहोत. सर्वप्रथम मे महिन्यातली 21 तारीखला आपला ग्रुप डिपार्चर होणार आहे, मुंबईतून किंवा पुण्यातून किंवा गोरखपूरमधनं किंवा लखनौमधनं. त्याप्रमाणे मला फॉलो करा. मी टाकलं तुम्हाला पुढचे आमचं शेड्यूल, मानस सरोवरचं कसं असणार आहे, काय असणार आहे, कॉस्ट काय असणार आहे, विमानाचं रेल्वेने जाणार आहे का विमानाने जाणार आहे, हे सगळं मी तुम्हाला माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेलच, किंवा मी तुम्हाला पर्सनली पण पाठवेल. दुसरी डेट असणार आहे आपली 21 ऑगस्ट. 19 मे आणि 21 ऑगस्ट या 2 डेट्स आम्ही डिक्लेअर करत आहोत पुढच्या कैलास मानसरोवरसाठी. तर ज्यांना कुणाला बुकिंग करायचं आहे तर या 2 डेट्स तुम्ही लक्षात ठेवा. या 2 डेट्सपैकी जे सुटेबल डेट्स आहे त्याला तुम्ही आम्हाला जॉईन करू शकतात. हर हर महादेव. 22 तारखेला आपण रिटर्न जर्नी सुरू केलेली आहे. काठमांडू ते मुंबई ते पुणे असं जेवण करून आपण निघालेलो आहोत एअरपोर्टकडे. सगळ्यांचं सामान वगैरे झालेलं आहे, सगळ्यांचं दर्शन शॉपिंग सगळं झालेलं आहे. हर हर महादेव. ओम नमः शिवाय. गणपती बाप्पा. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. एअरपोर्टला आलेलो आहोत आणि इकडून सगळेजण आता चालले आहेत मुंबईसाठी. साईड दे थोडंसं. साईड काका. पासपोर्ट. तिकीट आणि पासपोर्ट सगळे आता फ्लाईटमध्ये लागणार आहेत इमिग्रेशनच्या. छान म्युझिक लागलेलं आहे.
काका ऐकता काका भारी गाड आहे पण तुम्ही काय वाटतं बसलाय चलो बस जाऊ घ्या बस 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 इथे आलेलो आहेत आपण हे छान डेस्क बनवलेले आहेत त्यामुळे बसवता येतं आपले आहे टाईमावर आता 1:50 झालेत 3:05 आहे तर आपलं बोर्डिंग पण लवकरच चालू होईल छोटंसंच हे आहे नेपाळचं याच्यामध्ये सिक्युरिटी चेक इनच्या आधी लॉन्च आहे त्याच्यामुळे इथे आल्यानंतर लॉन्चला जाता येत नाही आधी जे काही करायचं ते आधीच करून यावं लागतं हा प्रॉब्लेम आहे नेपाळ एअरपोर्टचं मागच्या वेळेस आम्ही सेम फेस केलं होतं आता बाकीचे लोक पण भेटतील आपल्याला मुंबईमध्ये आपण अरायवल झालेलो आहोत सगळ्यांसाठी गाड्या केलेल्या आहेत प्रत्येकाच्या डेस्टिनेशननुसार आपली काठमांडू ते काठमांडू असते आणि फ्लाईट आणि बाकीचं ॲडिशनल्स असतात त्याच्यामुळे हे जे काय अरायवल आणि ट्रान्सफर आहे हे आपण आपलं मॅनेज करायचं ते फक्त आम्ही मॅनेज करून देतो पेमेंट डायरेक्ट ड्रायव्हरला पेमेंट करायचं असतं असं आहे त्याच्यामुळे गाड्या लवकर मिळतात आम्हाला आणि मार्केट रेटपेक्षा एकदम स्वस्तामध्ये मुंबई टू पुणे जाता येतं आवाज वाट लागलेली आहे आवाजाची ठीक आहे 15 दिवसानंतर घरी पोहोचत आहेत 5:45-6 झालेत घरी पोहोचायला 11-11:30 तरी होतील मेन अट्रॅक्शन आहे की आपण मानसरोवरचा जल घेऊन जातो घरी ती एक्साइटमेंट असते भेटूयात सगळे झोपले awesome. Yes, I can. So, what's the thing?
हा कुठला लाईट तो गेला त्याचा. छोटे आहेत की आपल्याकडे? नाही सापडत मला. समोर हात सुद्धा, ड्रॉवर मध्ये हात सुद्धा. थोडस एकदम